चला की मंडळी, बऱ्याच वेळा तुम्ही कोबी मंचुरियन खाल्लात चिला. आज ना अगदी पौष्टिक, कुरकुरीत असे मटकी मंचुरियन करणार आहोत. त्यासाठी ना बाजारातून 10 रुपयाची मटकी घेऊन आलेले, स्वच्छ निवडून घ्यायची आणि आता याला ना आपण शिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढली की आपली मटकी ही शिजवून तयार. आता शिजलेली मटकी चाळणीवरती पसरून घ्यायची, त्यातील पाणी काढण्यासाठी. एक छोटासा कोबीचा गड्डा घेतलेला आहे, तोही किसून घ्यायचा. आता हा बघा कोबीचा गड्डा आपला किसून झाला. आता याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आणि यातील ना कोबीतील जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. आता कोबीतील पाणी काढून झालं. आता आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती घ्यायची आणि त्याला हाताने स्मॅश करून घ्यायची आहे. हाताने स्मॅश करून घेतल्यानंतर मटकी आपण जो कोबीचा किस पिळून घेतलेला तो यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आता मिक्स केल्यानंतर वाटीने आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे. हे मिश्रण 3 वाटी भरलेलं आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा डार्क सोया सॉस घालायचं आणि 1 चमचा या ठिकाणी आलं लसणाची पेस्ट घालायची. सर्व मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी अगदी थोडासा फूड कलर घालायचा आहे, लाल रंगाचा आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 3 चमचा कॉर्नफ्लॉवरचे पीठ, 3 चमचा मैदा घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. हे सर्व मिश्रण आता आपल्याला भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आणि आपले हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. कढईमध्ये तेल घालून आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि भजी ज्या पद्धतीने सोडतो त्या पद्धतीनेच या ठिकाणी हे मंचुरियन सोडून घ्यायचे आहे. सुरुवातीला गॅस मंद आचेवर ठेवायचा, नंतर थोड्याशा मध्यम आचेवरती आपल्याला हे मंचुरियन कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. अर्धा सेकंद झाले की आपल्याला हे मंचुरियनना पलटी मारून घ्यायचे आहेत आणि नंतर ना आपल्याला मंचुरियन जसे तळत येतील तसे मोठ्या आचेवरती 1 ते 2 मिनटं हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत हे मंचुरियन बऱ्याच वेळा राहतात. अगदी हटके ही रेसिपी आहे. मटकीचे मंचुरियन खायला अगदी छान लागतात. स्वादिष्ट, कुरकुरीत आणि पौष्टिक आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.